तिहार कारागृहातून बाहेर पडताच संजय सिंग यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। जामिनावर सुटका होताच दिल्लीत संजय सिंग यांची जाहीर सभा झाली। यावेळी त्यांनी देशात हुकुमशाही सुरू असल्याची टीका केली। अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं। 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजप खासदार आणि खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी कोर्टाच्या सुनावणीत अनुपस्थिती दर्शवली। प्रकृती बिघडल्याचं कारण देत त्या कोर्टात गैरहजर राहिल्या। त्यामुळे ठाकूर यांची प्रकृती खरंच बिघडली आहे का याची शहानिशा करा असे आदेश विशेष न्यायालयानं दिलेत। राज्यात उष्णतेची लाट आली। विदर्भात पारा 42 अंश सेल्सिअस पलीकडे गेलाय। येत्या 2-3 दिवसात उकाड्यात आणखी वाढ होईल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। वाढत्या उकाड्यामुळे राज्यात उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागली। नागपूर शहरात उन्हाळा प्रचंड वाढलाय। पारा 41.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। त्यामुळे नागपूरकर उकाड्यानं हैराण झालेत। अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। उन्हामुळे अंगाची लाही होती। रात्रीही उकाड्यामुळे नागपूरकर हैराण होत आहेत। मध्य प्रदेशात तापमान वाढल्यामुळे प्राण्यांचे हाल सुरू आहेत। भोपाळ वनविहार नॅशनल पार्कमध्ये प्राण्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी एअर कूलर बसवण्यात आले। पार्कमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली। नाशिकच्या कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव या भागात उन्हाळ कांदा काढणीला वेग आलाय। सध्या उन्हाळ कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। मात्र चांगला भाव मिळावा यासाठी कांदा चाळीत साठवण्याची उत्पादकांची लगबग आहे। अवकाळी पावसाच्या भीतीनं भर उन्हात शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। सातारा जिल्ह्यात पाण्याअभावी दुष्काळी परिस्थिती आहे। जिल्ह्यातल्या 120 गावं आणि 388 वाड्यांना आत्ताच 112 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। शेतातील उभी पिकं करपून गेली आहेत। विहिरी कोरड्या ठाक पडल्यात। अनेक भागात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समित्या बंद राहणार आहेत। शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हमाली, तोलाई, वराई, कपाती संदर्भात व्यापारी वर्ग आणि हमाल मापाऱ्यांमध्ये बैठक झाली। या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही। त्यामुळे हमाल मापाऱ्यांनी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यात वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निदर्शनं केली जातात। रास्ता पेठेतील पॉवर हाऊस समोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी झाल्या, तरी आंदोलनात काँग्रेसही सहभागी। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आजही वाहतूक ब्लॉक घेण्यात येतोय। दुपारी 12 ते 2 या काळात महामार्गावर गॅन्ट्री बसवण्याचं काम होईल। त्यामुळे हलक्या आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येईल। वाहनधारकांना जुन्या मुंबई पुणे या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल।